3,000 जिसका है सीट वो भाई चलो निकलो। हाँ भाई असंच बोलतो मित्र असेल तरी एसी मध्ये बसून तू भैया किसको बोलता है बे? अशा प्रकारे आपली बोटिंग कंप्लीट झालेली आहे. फायनली आपण चाललेलो आता 2 दिवसाचा पहिला बॉटल आहे की आम्ही विकत घेतलंय. बाकी आम्ही इकडून तिकडून आम्ही इथून तिथून रिअल मध्ये आणि ते पण एवढे मोठे मोठे स्नायपर भाई. महाराजांचा नाद नाही. तलवार लय चांगली होती एकदम. शिकार विकार करून सगळं शॉटगन वगैरे सगळे प्रकारचे गाण्याचं. इसको भाई ना बस चुराने को बोलो तो तुरंत चुराएगा. नमस्कार भावांनो, आपल्या पहिल्या ब्लॉग मध्ये आपण जाणार आहोत कोल्हापूर मध्ये. आपण तुम्हाला तिकडे भेटूया कल्याण स्टेशन. तर महालक्ष्मी एक्सप्रेस येईल 9:15 9:17 ट्रेन आहे. कल्याणला येते. कल्याणला आल्यानंतर आपण डायरेक्ट जाणार आहोत कोल्हापूरला. हा डेस्टिनेशन कोल्हापूर असेल. मला सांगेल कसं काय जायचं काय नाही. बघा भावांनो, आपल्याला इथे सीट भरलेली आहे. या दोघांचा कारभार आहे. तिकीट मागे तीर्थेच बोलतोय. आपला साहिल आहे आणि सत्यजित. किती बोर्ड दिसतं बघा. आणि आपली ट्रेन आहे ट्रेन नंबर 32. मेंबर पण घे. बाहेर काहीच दिसत नाही. एसी का नहीं मारेंगे ना भाई. 46 म्हणजे 700. टीसी दूसरे को जिसका 3,000 जिसका है सीट वो भाई चलो निकलो. हा भाई असंच बोलतो मित्र असेल तरी एसी मध्ये बसून एसी नाही जमणार. एसी नाही जमणार. ओके भाई. अपन स्लीपर में भाई इससे अच्छा मैं तो बोलता है एसी मारने से अच्छा चलो. इथे साहिल झोपलेला आहे. आम्ही तारकारी स्टेशन वरती आहे. चढ लवकर चढ. या आपला सत्यजित. Hey guys, we have reached to the Kolhapur railway station. This is Sahil. बाय बाय मित्रांनो, आपण पोहोचलो तर आहे. आता कुठे जायचं तर माहिती नाही. कुठे बसले नेल तिथं आपण बसलोय. आपण कोल्हापूरला बसलो. CBS बस स्टँड. आता लागेल जाऊ बघू काय विषय होतोय. सत्यजित भाऊ बघा कानाला जो स्कार्फ बांधून ठेवला आहे तो का अजून काढलाच नाही. मित्रांनो, आपण चाललेलो आहे आता महालक्ष्मी टेम्पलला. आपण फायनली पोहोचलेलो आहेत महालक्ष्मी टेम्पलमध्ये. आता आपण बॅग बिग ठेवू, आतमध्ये दर्शन घेऊ देवाचं. मग तिथून पुढचं नियोजन आपण बघू कसं काय होतंय. बॅगचं सध्या आता रॅक शोधतोय आम्ही. लॉकर तर बॅग ठेवून टाकू. चला भेटू मग पुढे. Guys, this is a place where we have kept our shoes and other bags things, and now we are moving toward the Mahalakshmi temple, which is near 200 meter around, and this is a palace which is looking like a historical place. I don't know about this. I don't know much about this place, but let's see. It's so beautiful. This is our friend Satyajit. He is right now taking a picture. Okay. Let's enjoy the reel. इथे आहे कंदी पेढे. ओके सॉरी. आणि वरती काय लिहिलंय बघितलं. शेतकरी काय लिहिलंय राहू द्या, वाचून घ्या तुम्ही. मोबाईल मध्ये बघताना मला काही जमत नाही. इथे आपलं टेम्पल. मेरे को भी ला भाई, मैं भी आया हूँ तुम लोग के साथ. Here is the map which can guide you where to go and where you are right now. Look at this. Okay, so just moving towards the temple. This is a beautiful temple. आता आपण फायनली लक्ष्मी टेम्पलमध्ये पोहोचलो आहे. तर इथं अशी रांग आहे. आज एवढी गर्दी नाही आहे, नॉर्मली आहे.
चला आता बघू दर्शन घेऊ. दंडात्मक कारवाई करणे. मंदिराचे आर्किओलॉजी स्ट्रक्चर बघा तुम्ही. साईज बघ. सर आ रहे ना. अरे झालं ना. जीवन काढली होती. जीवन अशी महाराजांनी कितीला बसून बरं. एवढी साईज नाही आपली नॉर्मल तिला. गाइस तो हम लोग हैं इधर. ये बोर्ड है यहाँ पे अम्मी कोल्हापुरी. इसके पीछे एक मस्त सुंदर सा पैलेस है. वो पैलेस एक्चुअल में बहुत सुंदर है बट इसकी हालत इतनी ख़राब है. लाइक नो वन इज़ मेंटेनिंग दिस ब्यूटीफुल पैलेस. देखो आप. और हम लोग को यहाँ पे एंट्री भी नहीं मिल सकती बिकॉज दिस इज़ लॉक्ड बाय गेट. ओके मतलब इस पर लॉक लगा है ये गेट को. लुक एट दिस. कितना सुंदर है. वो इतना सुंदर है कि क्या बोले. काश ऐसे अपने भी घर होते. सुंदरता देखो क्या सुंदर है. वाह. ये है उसका गुंबद. इसके नीचे ये. उसके बाद में ये. मुझे तो सबसे अच्छा वो लगा वो दरवाजे के पास स्काई ब्लू कलर का. शायद आपको दिखता होगा. कितना सुंदर है. और वहाँ पे कोई तो रहता है. ये देखो अंदर कोई रहता है बट उन्होंने इसको कुछ भी मेंटेन नहीं किया. ये ग्राउंड पूरा ऐसा मिट्टी से भरा हुआ है. पूरे घास. इतने ब्यूटीफुल, इतने सुंदर, इतने अच्छे और इतने हिस्टोरिकल पैलेस को ऐसा पूरा कब्जे ऐसा करके रखा है. देख सकते हो पूरा ऐसा गेट लगा के रखा है. देख लो. और हम लोग ऐसा ब्लॉक बना रहे हैं. लुक एट दिस. सोचो क्या हालत है ऐसे पैलेस की. तर रंकाळा लेकच्या समोर अशी मध्यम, समोर नाही बोलू शकत, मध्यममध्ये अशी अँटी एअरक्राफ्ट गन अशी ठेवलेली आहे या प्रकारे शोसाठी. सी टार्गेट करण्यासाठी. आणि सी टार्गेट म्हणजे रंकाळा लेक असं समजू शकता. लेकच्या समोर बरोबर टार्गेट ठेवलेलं आहे. या उद्दिष्ट दिलेलं आहे. या प्रकारे अशा प्रकारे फायर केली जाते. 40 mm यांचा कॅलिबर आहे. रेंज जी आहे ती 1500 मीटर आहे. 2 राऊंड फायर करते सेकंडला. 7 मेंबर चालू शकता त्याला असं दिलेलं आहे. सिंगल शॉट ऑटोमॅटिक आहे. मॅन्युअली अँड ऑटोमॅटिकली आपण याला हँडल करू शकतो. ही 1965 1971 या इंडो पाक वॉरमध्ये यूज झाली ती. ओके. तर तुम्ही आता अँटी एअरक्राफ्ट गन बघितली होती. रंकाळा लेक जेटी आहे. आर्टिलरी एअरक्राफ्ट गन तुम्ही सांगितलेली सी टार्गेट करण्यासाठी ती इथं ठेवलेली आहे मध्यम भागामध्ये बरोबर. आणि हा कोणाचा तरी पॅलेस आहे. इथं एक्झॅक्ट माहिती नाही. इथं कोणतरी राहतं पण मेंटेन नाही केलेलं आहे या प्रकारे. तर आमचं प्लॅनिंग चालू आहे या प्रकारे. त्यानंतर बोटिंग करायचं म्हणून. बघू आता जाऊ बोटिंग करायला. तर बघू इच्छिता तुम्ही 4 सीटर आता बोट बुक करूया. नियम दिलेले आहेत तुम्ही बघू इच्छिता. इथं 6 नियम आहेत एकूण. ते नियम आपल्याला फॉलो करायचे तरच
आम्हाला अलाउड आहे मग, कारण आपण लाईव्ह जॅकेट घालत आहोत. तुम्ही पण आलो मी पण गाईस. सत्यजित पण आहे, मनीष पण आहे, रेडी पॅक. फोन घ्यायचे सोबत. या प्रकारे आपण चाललेलो आहे फेरी जेटिंग करायला, बोट चालवायला. बघू इच्छिता तुम्ही, मला पाठचं दाखवतो. असं बघू इच्छिता हे हालत आहे तिथं एकदम. चिट्ठी में फोन नंबर है, फोन लगा. चिट्ठी गाइस इन्होंने बोला है कुछ भी होएगा तो चिट्ठी पे फोन लगाने का. चिट्ठी पे फोन लगाने, ये चिट्ठी का नंबर है, देख लो. इस पे फोन हेल्पलाइन नंबर पीछे. सॉरी मनीष कार रख केवल कसं आहे. सोड करू आम्ही. अरे वो लोग फिराएंगे ना. गाइस इथे आमची बोट चालली आहे, पण कुठे चालली ते समजत नाही आम्हाला. कधी या बाजूला कधी. किती सुंदर असा दृश्य आहे. पाण्यात टाकला की काय होणार माहित नाही. काहीचा मोबाईल जाणार काय नाही बोलले. इथे आपला सत्यजित भाऊ आहे. पण निसटलं तर जाणार. अशा प्रकारे बोटिंग करत सत्यजितला बघा. सत्यजित फुल फॉर्म मध्ये एकदम फुल लेगचा वर्कआउट. फुल लेगचा वर्कआउट होत आहे इथं अशा प्रकारे. आणि इथं पाणी भरलेलं आहे आमच्या बोटीत. जाऊ दे चाललेलं आहे अशा प्रकारे. अरे भारी दिसत होता. वरती कर जरा. उधर अजीब दास्ता है. मनीष गाने लगा ना अपने मोबाइल में. आणि समजा हे ना पण सुंदर काय आपल्याला भारी वाटतं. मनीष अपने मोबाइल में गाना लगा. तू भैया किसको बोलता है? तू समझा देख ना. हर एक लाल इस पे देख ना. हर एक जन बैठ वो सब छोटे भैया किसको बोलता है? ये कैसा सिनेमा है. आणि मनीष गाडी घेत आहे किनारपट्टीला, कारण की आपण खूपच आतमध्ये आलेलो आहे या प्रकारे. त्यामुळे आणि आपण पट्ट्याच्या बाहेर पण जाऊ शकतो. त्यामुळे आम्ही आतमध्ये घेत आहे. चला अशा प्रकारे आपली बोटिंग कंप्लीट झालेली आहे. फायनली आपण चाललेलो होतो. आणि आपण शाहू पॅलेस इथं पोहोचलेलो आहे. पाठी बघा शाहू महाराजांची मूर्ती आहे. इथं एंट्री फीस तुम्हाला भेटेल 40 रुपये. 40 रुपये एंट्री फीज आहे. रिक्षाने येताल तर 40 रुपये पर पर्सन घेतली. 40, 80 टोटल पकडून चला 100 रुपये. मला पाठचा व्ह्यू दाखवतो. पाठचा व्ह्यू आहे. पण या प्रकारे मी असं शाहू पॅलेसला पोहोचलेलो आहे. माझ्या मागं तुम्ही बघत असाल राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा पॅलेस आहे. मला अजून पण काही दाखवायचं आहे, पुढं दाखवेल मी तुम्हाला. बघू शकता तुम्ही माझ्या पाठी एंट्रन्सला. आता आम्ही आतमध्ये जाऊन आलो आहोत आणि रॉयल्टीची एक खली फील दरबारात भेटली आम्हाला. पैसा म्हणजे रॉयल्टी म्हणजे तुम्ही विकतच घेऊ नये अशी आहे. म्हणजे क्रिस्टियानो फेल, विराट कोहली फेल, सगळे फेल आहे त्याच्यासमोर. रॉयल्टी बघा आतमध्ये जाऊन. रक्षण करणार आहे ग्राउंड बघा. मित्रांनो या प्रकारे आपलं शाहू पॅलेस कंप्लीट झालेलं आहे फायनली. आता आपण पुढं वाटचाल करत आहोत ज्योतिबाकडं. ज्योतिबा स्टेशनपासून कोल्हापूर CBS स्टेशनपासून साधारण 20-25 किलोमीटर आहे. तिथून आपल्याला बसने जायला लागेल.
आता इथून आपण स्टेशनला जाऊ, मग तिथून मग बसने भेटूया मग ज्योतिबाला उद्या. चला तर या प्रकारे आपण ज्योतिबा इथं पोहोचलेलो आहेत एस टी स्टँडवरती. आता आपण निघालो आहेत जेवायला, व्हेज काहीतरी खाऊन घेऊ इथं. उद्या मग ज्योतिबाचं दर्शन घेऊ, तिकडून मग पन्हाळा करू. चला. कारण द्वारका हॉटेल आपल्याला भेटलेलं आहे इथं. आपण जातो आता जेवायला. मनीष, सत्यजित आणि हा रितेश पुढे चाललेले आहेत या प्रकारे. बघू शकता हॉटेल तुम्ही, असे ओपन आहे फुल. आलात तर नक्की विजिट द्या इथं. आयला 2 पापड दिले. एवढ्या मोठे पापड कुठून येतात रे? अरे मोठे लाटलेले असतात रे. मला वाटलं विकतचे अंदाज काय बनवून आणलंय. बनवून आणलेलं आहे. बरोबर आणलं सत्यजित. निकाल ना पाणी फिर. आहे की कांदा लिंबू राहिलेले आहे ना, ते टाकून दे, आपल्याला खायला होईल मस्त बेळेत टाकून एकदम. तसंही वायात जातात ते 2-3 फोड. मला वाटलं घरी न्यायचं. इसको भाई ना बस चुराने को बोलो तो तुरंत चुराएगा और कुछ वो अपना हॉबी है भाई, वो अपना हॉबी है. वो देख के पता चलता है. आणि आपण लच्छा पराठा अच्छा, तो बघ हे असं मागवलेलं आपल्याला होतं. येतो बघ तो असा. मटर पनीर. असे धागे धागे निघतात तो आहे का? तोच आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आता आपण जेवण झालेलं आहे आपलं द्वारका हॉटेलमध्ये. अशा प्रकारे 750 रुपये बिल झालेलं आहे. तर आपण जाणार आहोत थेट आता लॉजवरती, निवांतपणी झोपून एकदम सकाळी उठून दर्शन करून ज्योतिबाचं मग डायरेक्ट पन्हाळा घाटला राहू. तिथून पुढचं नियोजन बघू आपण काय होतं. माझं पण गाडी रे इथे. आणि ती आमचा रूम बघा केवढा चांगला आहे. बघा काय दाखवते भाई तू? हा बघा आमचा रूम दाखवतो तिकडे. अरे आता उलटा कॅमेरा पकड. दिसणार की नाही, तो समोरचा आमचा रूम आहे. कसं नाही दिसणार. पण आम्ही आता सध्या जेवून आलोय. हो. इथं एक द्वारका हॉटेल म्हणून होता, छान मस्त. एक काय काय खाल्लं रे आपण? पनीर खाल्ला, पनीर खाल्ला आणि साहिल कडून ऐका, बिर्याणी साहिल कडून ऐका, थांबा. पनीर खाल्ले, हा, कुलचे खाल्ले, कुलचे खाल्ले आणि आपण शेजवान राईस घेतला, हा, सोल कढी मागवले 3, आणि मसाला पापड स्टार्टर म्हणून मागवला. एक पापड तर भाई एक नंबर होता. पापड तर 1 नंबर होता. तू बोलता था यो भाई आता पूर्ण झोपेत आहे. सत्यजित काही बोलायचा मूड मध्ये दिसे ना. सत्यजित खाली झोपायचं. आता फक्त ना सगळ्यांना झोपायची इंतजार आहे. हा. मध्ये कोणी झोपलेलं नाही, सगळे दमले आहेत. आणि वरती जाऊन बघताल तुम्ही लाल डोळे. रूम वरती आम्ही तुम्हाला दाखवतो एकदम की व्यवस्थित. कसं चाललंय कसा रूम व्यवस्थित भेटलाय पूर्ण. आणि किती पैसे घेतले आणि इथे खूप लाईट पण नाही की आम्ही, पण मजा येते आम्हाला. म्हणजे जंगल असे आहे तरी वाघ आला तरी आणि मजा येणार रात्री आहे. वाघ तर नाही पूर्ण येणार. दरी आहे. तुम्हाला दाखवली असती पण आता अंधारात दिसणार नाही. सॉरी. एखादा रानडुक्कर येऊ शकतो त्यांच्यात. काय पूर्ण काय- दरी काय आहे बोलतो खाली. तुला? रानडुक्कर. तू तिथे महाराजांचं त्या तिथे गेलो होतो, तिथेच बघितलं का? तिथे डुकराचं ते असं तोडून तुम्ही कधी कोल्हापुरात आलात तो सीन तर आपल्याला नक्की शाहू पॅलेस विजिट करा. हा, शाहू काही पॅलेसला फिरा विजिट पण. करा. शाहू पॅलेस नक्की फिरा, कारण कारण फुल पैसा वसूल आहे. महाराज नुसतं शिकार भाई. रॉयल्टी याला कापायचं, याला मारायचं. रॉयल याचा म्हणजे पाय कसं आहे ना, त्याचा आहे. त्याचा पाय त्याचे हे. त्याचा बंदूक भी तर देख. बंदूक किती तिथून भाई? आम्हाला हलावशीच नव्हतं वाटत. तिथं बसून मस्त अरे एकदम तलवार निवांत वाटत होतं. पबजी मध्ये बंदूक नसतील एवढ्या एवढं रॉयल पण आम्ही कधी तलवार बघितलं नाही. भावा, तलवार. आता बघितलं आहे. महाराष्ट्र काळी पबजी खेळायचे रिअल रिअल मध्ये. मध्ये, आणि ते पण एवढे मोठे मोठे स्नायपर भाई. बस का, महाराजांचा नाद नाही. तलवार लय चांगली सगळं होती. एकदम शिकार विकार करून सगळं शॉर्ट गन वगैरे सगळे प्रकारचे गन वगैरे ठेवलेले आहेत तिथे, हत्यारं वगैरे. जवळपास मला 2nd फ्लोअरला जायचं होतं. सेकंड फ्लोर होता का तिथं? अरे तिथं होता लेकिन जाऊ नये. काय मोबाईल शॉप तुला आतमध्ये वापरला घेता आले नाहीत कारण की तिथं मोबाईल अलाउड नव्हता. पण आम्ही व्हिडिओ काढलाय तुमच्यासाठी टाकू. आम्ही व्हिडिओ काढलेत, तुम्हाला अरे, हाय. दाखवणार नाही असं, पण हिंड म्हणून आम्ही छोटीशी एक हिंड देऊ आतमध्ये काय असेल म्हणून. काही पूर्ण व्हिडिओ नाही टाकणार आम्ही, साफ छोटीशी एक हिंड देऊ मी आतमध्ये बघितलं. काय असेल म्हणून. मग त्या प्रकारे तुम्ही व्हिजिट करायचं तर करू शकता. लय चांगली तुमच्यावरती प्लेस आहे बाबा, या तुम्ही. अरे शेण तुडवशील. हे भाई बघा, आता लाईट जरा कमी पडत असेल. मी माझ्या फोनचा लाईट दाखवते. रस्त्यावरनं जरा आपत्कालीन परिस्थिती आहे इथं. इथं खाली बघायला गेलात ना तुम्ही, एक ग्राउंड आहे इथं खाली. तुम्हाला आता अंधारात नाही दिसलं, सकाळी मी दाखवेल तुम्हाला. इथं ग्राउंड आहे, इथं सहल वगैरे येतं, इथं बस वगैरे लागतात सगळ्याचे. मग इथून असे वरती येतात. असा आणि हा बघा आम्ही पाणी का बॉटल पाणीच्या बॉटलीची कुठेच गरज नाही लागली. आम्ही इथं हॉटेलमध्ये घेतली. पहिल्या 2 दिवसामध्ये शेवट. पहिल्या पहिली बॉटल आहे विकत घेतलंय. बघा
मला दाखव रे, मी इथे बोलतोय. हा 2 दिवसात हा पहिल्या बॉटल की आम्ही विकत घेतलंय. बाकी आम्ही इकडून तिकडून बाकी आम्ही इथून तिथून बघते की हा. कोणाचं पाण्याची pipe गरज फुटलेलं नाही आहे, मग लागली. तिथून म्हणजे- भरायचं. हा पाणीसाठी कोण इग्नोरच करणार नाही तुम्हाला. ही घ्यावं लागली कारण की हॉटेलमध्ये पाणीच नव्हतं. बस दाखव बस घेतली आम्ही. बघा बस येते. आता बघा बस येते. ती चालली आता ज्योतिबाला. ज्योतिबावरनं परत कोल्हापूरला जाईल. आम्ही पण संध्याकाळी हीच बसने याच बसने आलो. मला दिसला नाही आता. आमचा बंगला आहे तिथे आम्ही स्टे करणार आहोत आज. चला आपण दाखवू. कोणाच्या नावावर आहे? आपलं निमिक्स नाव आहे असं म्हणजे मनाची मालिक आहे. आपण तरी पण येऊन थांबायचं आपलंच आहे. आम्ही डोर लावून गेलेलो. आमचा कसा आहे बिझनेस आहे इथं. बघा जो हॉल रूम आहे. आम्ही इथे मस्तपैकी हो असा बिझनेस बनवा माणसाने. इथे 2-3 रूम आहेत. खूप रूम आहेत. हे बघा यो रूम आहे. असं खूप रूम आहेत. या मोठं दिले अजून काय पाहिजे? मग एवढं मोठे बाई म्हणजे हे पूर्ण आम्ही आता इथे स्टे करणार आहे. आज ते एन्जॉय करू, झोपू. उद्या भेटू तुम्हाला. बाय बाय, गुड नाईट. बघा रूम आहे. मारायचं तर मारायचं डायरेक्ट.